प्रमुख पाहुणे श्री किरण येले सर, प्रकाशिका पूजा भडांगे ताई, सभागृहात उपस्थित असलेल्या मान्यवर ज्येष्ठ साहित्यिका वीणाताई गवाणकर, त्याखेरीज इतरही अनेक मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचा उल्लेख वेळेअभावी करता येत नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. आणि उपस्थित सर्व श्रोत्यांना मनापासून नमस्कार. आज या प्रसंगी मनोगतातून कसं व्यक्त व्हावं याची मनातल्या मनात शेकडो वेळा उजळणी केली असेल, पण आता स्मरणशक्ती दगा देईलचं वाटतंय. खूप भारावल्यासारखं झालेलं आहे आणि कागद समोर ठेवून काय बोलायचं हा फाजील आत्मविश्वास चांगलाच नडलेला आहे. तसं तर पुस्तकात सुरुवातीलाच सगळं काही सांगून झालेलं आहे. त्याहून वेगळं असं माझ्यासारखीकडे सांगण्यासारखं असं नसून काय असणार आहे. काही वर्षांपूर्वी एक मराठी चित्रपट आला होता, आत्म पॅम्पलेट या नावाचा. परेश मोखाशी यांची पटकथा होती, सॅबी सरांना माहिती असेल. त्या चित्रपटाचं नाव मला खूप आवडलं, आत्म पॅम्पलेट. मोठ्या मोठ्या लोकांची जी असतात ती आत्मचरित्र असतात, त्याची मोठाले पुस्तकं होतात. सामान्य माणसाचं आयुष्य ते काय एका पॅम्पलेटमध्ये मावणारं किंवा संपणारं. सॉलोमन ग्रँडीसारखं. शाळेत असताना इंग्रजीमध्ये एक कविता होती, सॉलोमन ग्रँडी, बॉर्न ऑन मंडे, ख्रिश्चन ऑन ट्यूजडे. आम्हाला आठवड्याचे वार शिकवण्यासाठी हा सॉलोमन ग्रँडी नावाचा इसम सोमवारी जन्माला येऊन रविवारपर्यंत अनंतात विलीन देखील व्हायचं. इतकंसं ते आयुष्य. पण कसं आहे ना, आयुष्य लहान असो किंवा मोठं, ऑलवेज माइंड द कॉर्नर वेअर लाईफ्स रोड टर्न्स. माझ्या आयुष्यात हा कलाटणीत येणारा प्रसंग 5 वर्षांपूर्वी आला. त्यावेळी साक्षात ब्रह्मदेव जरी समोर उभा राहिला असता आणि मला सांगितलं असतं की तू कविता लिहिशील आणि इथून पुढे बरोबर 5 वर्षांनी तुझा कविता संग्रह प्रकाशित होईल, तरीही मी विश्वास ठेवला नसता. कसा ठेवणार? कारण रूढार्थाने मराठी विषयाशी असलेला संबंध 12वी नंतर संपला होता. विषयात आवड होती, गतीही होती बऱ्यापैकी, परंतु दुर्दैवाने पुढे BSc, MSc आणि जवळजवळ 1.5 तप कॉलेजमध्ये बायोलॉजी ह्या विषयाचं अध्यापन करत असताना मराठी विषयाच्या लेखनाशीही संबंध उरला नाही. आणि अशातच जगाला बदलवून टाकणारी घटना घडली, ती म्हणजे कोविड-19 पॅन्डेमिकचा काळ. लॉकडाऊन आलं. मग काय, हाताशी वेळ होता, डोक्यात विचार होते आणि ते उमटवण्यासाठी सहज उपलब्ध असणारी समाज माध्यमं होती, विनासायास विनामूल्य. लिहित गेले. लाईक कमेंट्स हे मिथ आहे त्याची मला कल्पना आहे, पण त्यावेळी ते डोपामाइन होतं, त्यामुळे लिहित गेले. पण ते सारं लेखन हे गद्य स्वरूपाचं होतं. मी कविता नेमकी कधी लिहू लागले, कशी लिहू लागले, का लिहू लागले ह्या प्रश्नांची नेमकी उत्तरं सांगता येणं कठीण आहे, पण मला काही प्रसंग जरूर आठवत आहे. मी लहान असताना आई मला कविता म्हणून दाखवायची. आई आज हयात असती तर तिचं वय 85-86 असतं. पाठीवरच्या 6 भावंडांची जबाबदारीमुळे तिचं शिक्षण 7वी नंतर थांबलं. पण तरी तिच्या कविता पाठ असायची आणि ती त्या कविता म्हणून दाखवायची. चाली, पारंपरिक चाली आजही त्या कानात मनात रुंजी घालतात. बालपणी मज फुलझाडांचा छंद से फार, केली होती मागील दारी बाग मजेदार. पुढे सहज लक्षात आलं की अरे ही तर पतितपावन नृत्याची चाल आहे. आणि सहज सहज अगदी त्या चालीत ओळी स्फुरल्या, तो हा विठ्ठल नव्हेच परवा रखमाई बदली, रुसली बसली अडून ती जनरीती सना बदली. किंवा आई म्हणायची ते दुसऱ्या कविता म्हणजे पोर खाटेवर मृत्यूच्याच दारा, कुणा गरिबाचा तळमळे बिचारा. याच चालीतल्या इतर काही कविता म्हणजे गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, किंवा आडवाटेला दूर एक माळ, तरू त्यावरती एकला विशाल. ह्या सर्व दिंडी या मात्रावृत्तातल्या कविता. त्या वृत्त अभ्यासाला होतंच, लक्षात होतं. पण नंतर लक्षात आलं की ह्या वृत्ताची चाल आणि ह्या 3ही कवितांमधला आशय यामधला समान भाव म्हणजे त्यातून जाणवणारा करुण रस. आणि मग करुण रसातील माझी कविता साकार झाली. माळ रानावर तरू एक योगी, म्हणे राहत से अचल तो प्रसंगी. पुस्तकामध्ये ती वाचायला मिळेलच. दुर्गाबाई भागवत यांनी ऋतुचक्र या पुस्तकामध्ये एका पक्षिणीची कथा सांगितली आहे. पुढे तीच कथा व्यंकटेश माडगुळकरांच्या करुणाष्टकांमधून समोर आली, मनात खोलवर कुठेतरी रुजून बसली होती. आणि जेव्हा
ही शोकांतिका कवितेमध्ये रूपांतरित करायचं ठरलं तेव्हा दिंडीहून दुसरं योग्य वृत्त मला वाटलंच नाही. अशी प्रत्येक कवितेची एक जन्मकथा झाली. त्याबद्दल सविस्तर कधीतरी कदाचित दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने. असे बरेच प्रसंग आहेत की ज्याच्यामुळे माझ्या कदाचित कवितेचा जन्म झाला असावा. किंवा माझे वडीलही कविता लिहिले. वडील पक्के समाजवादी विचारसरणीचे. त्यामुळे आमच्या घरात सतत मधु दंडवते, एस.एम. जोशी, मृणालताई गोरे यांच्या नावांचा उल्लेख असले. त्यांचे पायही आमच्या घराला लागले होते. त्यामुळे बाबांच्या कवितांमधून अधिक करून सामाजिक आशय दिसून यायचा. त्यावेळेच्या माझ्या वयाला त्या कविता फारशा झेपल्या नाहीत कधी. मी त्यांना नेहमी म्हणायचे, काय तुमच्या ह्या कविता सगळ्या सारख्याच वाटतात. पण ते म्हणायचे, असं कसं, ह्या कवितेतून हा प्रश्न मांडलाय, त्या कवितेतून हा प्रश्न मांडलाय. आज जेव्हा माझ्या कवितांमधून अधिक करून निसर्ग डोकावतो, निसर्ग प्रतिमांचा वापर अधिक्याने होतो, तेव्हा मला ती गोष्ट आठवते आणि हसू येतं. बाबा ज्या वयात कविता लिहू लागले त्याच वयात ही बहीण सुद्धा कविता लिहू लागली. मोजक्याच कविता लिहिल्या, पण तिने उत्तम कविता लिहिल्या. आणि त्यावेळी मला खूप अप्रूप वाटायचं, ही कविता कशी लिहू शकते आणि त्या इतक्या उत्तम दर्जाच्या कविता कशा लिहू शकते. कारण कविता करणं हे माझ्या दृष्टीने महाकठीण काम होतं तेव्हाही आणि आजही. ते म्हणतात ना, तुम कहते हो कविता लिख दो मुझे खून बहाना पडता है, तसंच काहीतरी ते आहे. आणि गंमत म्हणजे जवळजवळ एका दशकाने जेव्हा मी दिदीच्या वयाची झाले तेव्हाच मी कविता लिहू लागले. महायोगायोगाचा भाग म्हणायचा की आमच्या जनुकीय संरचनेचा हा एक मला मोठा पडलेला प्रश्न आहे. जेव्हा लेकीला हे मी सांगितलं तेव्हा हे जीन्सची वगैरे काहीतरी भानगड असेल हे ऐकून तिने दसकाच घेतलेला आहे. लेकीबरोबर मी शास्त्रीय संगीत सुद्धा शिकले. प्रारंभिक, प्रवेशिका, मध्यमा अशा परीक्षा पूर्ण करत उपांत्य विशारदच्या तयारीपर्यंत पोहोचले. पण त्याच वेळी बाबा गेले. महिनाभरात लेख शिक्षणासाठी बाहेर गेली आणि थोडासा शिक्षकी पेशामुळे माझा आवाज आणि श्वास मनासारखी साथ देईन असा झाला. म्हणून गाण्याचं बोट सुटलं, म्हणून का ते कवितेने धरलं. म्हणजे लयीशी असलेलं माझं नातं इतकं घट्ट होतं म्हणून का मी वृत्तबद्ध कवितेकडे वळले. असे सगळे मनात फक्त प्रश्नच आहे. आयुष्यात घडणाऱ्या सगळ्याच घटनांचा आपल्याला अन्वयार्थ लावता येतोच अशातला भाग नाही. काही घटना ह्या तर्काच्या पलीकडच्या असतात. आपण काय करू शकतो तर काही डॉट्स कनेक्ट करू शकतो. जो प्रयत्न मी इथे केलेला आहे त्याच्यामध्ये किती तर्कसंगती असेल मला काही कल्पना नाही. पण काहीही असलं ना तरी हा प्रवास मला अतिशय समृद्ध करणारा ठरला. आज या प्रसंगी प्रकर्षाने 3 व्यक्तींची उणीव जाणवते. आई आणि बाबा जे हयात नाहीत आणि लेक जे शिक्षणासाठी बाहेर आहे. परवापासूनच अगदी तिची परीक्षा सुरू होते त्यामुळे ती येऊ नाही शकली. पण तिने मला निक्षून सांगितले, आई तुझं दुसरं पुस्तक येईल तेव्हा आधी माझी अवेलेबिलिटी कन्फर्म कर आणि मग तारीख ठरव. लेकीचा केवढा दृढ विश्वास आहे बघा. आईचं दुसरं पुस्तक सुद्धा येणार. प्रेम आंधळं असतं आणि माया वेडी असते म्हणतात, ते काही खोटं नाही. असो, समारोपाकडे येते. हे डिक्लेरेशन फार महत्त्वाचं असतं कारण सगळ्यांचे सुटकेचे श्वास जाणवतात. तर एवढंच सांगावं असं वाटतं की ह्या प्रवासामध्ये मला ज्यांनी साथ दिली त्यांची मी मनापासून ऋणी आहे. माई प्रकाशनाच्या संस्थापिका आदरणीय गझलकारा ममताताई सिंधुताई सपकाळ आणि प्रकाशिका कवयित्री पूजा गडांगी मॅडम यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांची मी मनापासून ऋणी आहे. डॉक्टर वंदनाताई बोकील कुलकर्णी यांनी माझ्या काव्यसंग्रहाची पाठराखण केली आहे. हा पाठराखण हा शब्दच खूप आश्वस्त करणारा वाटतो. संतोष घोंगडे सरांनी अतिशय सुंदर अगदी माझ्या मनातलं मुखपृष्ठ साकार करून दिले. अनेक ज्ञात अज्ञात हात आहेत की ज्यांच्यामुळे हे पुस्तक आकारास आलंय, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार. त्याचप्रमाणे माझे यजमान श्री प्रतीक ठाकूर, लेख अनोखी, माझं माहेर आणि माझं सासर, मोठं सासर यांनी मला वारंवार प्रोत्साहन दिलं. त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानते, कायम ऋणी राहील. आणि आज 5 वर्ष टिकलेल्या या प्रहारांच्या अक्षरनोंदी वाचकांच्या रसिकांच्या हाती मी सुपूर्त करत आहे. तुम्हाला त्या आवडतील अशी आशा आहे. काही उणिवा असल्यास, त्रुटी असल्यास तर त्याची सर्व जबाबदारी माझी असेल. मात्र बलस्थानं असलीच तर जिथे तुकोबाराय म्हणून गेले की करी तो कवित्व म्हणेल हे कोणी, करी तो कवित्व म्हणेल हे कोणी, नवे माझी वाणी पदरीची, तिथे मी ते श्रेय काय घेणार. म्हणून पुढेही तुकोबांच्याच भाषेत म्हणेन
माझी युक्तीचा नवे हा प्रकार, माझी युक्तीचा नवे हा प्रकार, मज विश्वंभर बोलवितो, मज विश्वंभर बोलवितो, मज विश्वंभर बोलवितो. धन्यवाद.